माझा प्रश्न असा आहे महसूल मंत्री महोदयांना की ज्या वेळेला एखादी संस्था क्लास 2 पासून क्लास 1 मध्ये कन्वर्ट होण्याकरता अर्ज करते, पण किती दिवसांमध्ये तो अर्ज त्यांचे ते शुल्क आकारून हे क्लिअर करणं बंधनकारक आहे, किती दिवसांमध्ये बंधनकारक आहे हा माझा प्रश्न आहे. कारण अध्यक्ष महाराज, गेले अनेक वर्ष आपण या सभागृहामध्ये हे फ्री होल्ड करण्याकरता मागण्या करत होतो. अनेक वेळा महसूल मंत्री महोदयांकडे बैठका झाल्या. शासनाने सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सामान्य माणसाच्या हिताकरता त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास झाला पाहिजे या हिताचा निर्णय शासनाने घेतला. परंतु अध्यक्ष महाराज, या ठिकाणी जे परमनंट गव्हर्नमेंट बसलंय ना अध्यक्ष महाराज, परमनंट गव्हर्नमेंट म्हणजे अधिकारी हे 10% तर अधिकृत शासनाला भरावे लागतात, परंतु त्याच्यावरती त्यांचा कर वेगळा आहे अध्यक्ष महाराज. त्या अधिकाऱ्यांचा कर वेगळा आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रकरणं ही कलेक्टर ऑफिसमध्ये प्रलंबित आहेत. माझ्या मतदारसंघातली अनेक प्रकरणं त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. काही ना काही कारण काढून त्या ठिकाणी क्वेरीज रेज केल्या जातात अध्यक्ष महाराज. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे महसूल मंत्री महोदयांना की एखाद्या संस्थेने ऍप्लिकेशन केल्यावरती किती दिवसांमध्ये ते ऍप्लिकेशन क्लिअर करणार हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. अमित साहेबांनी आपण अत्यंत महत्वाचं सांगितलं. माननीय अमित साहेबांचं म्हणणं आहे की जे 1 कोटी रुपयापर्यंत कलेक्टरलाच अधिकार आहे, पण तुमचं म्हणणं बरोबर आहे. याची एक आम्ही एसओपी करतोय की हा कायदा आहे, कायद्यामध्ये आपण कुठे असं म्हटलं नाही की केळसात करावं, पण एक तातडीने एक एसओपी जाहीर करू की 1 कोटीपर्यंत जे जिल्हाधिकाऱ्याला अधिकार आहे, मग शासनाला अधिकार आहे, किती दिवसात जे त्याचा टाइम टेबल हा कसा असला पाहिजे याची एसओपी मात्र आपण तातडीने करण्याचा या ठिकाणी निर्णय घेऊ, त्या जेणेकरून हे जे प्रकरण थांबलेले आहेत ते निकाली येतील.